आहात एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. चितळे बंधू 75 वर्षांच्या आपुलकीचं एक नवं नातं. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी झिशानच्या जबाबामध्ये 7 बड्या बिल्डरांचा उल्लेख. सिद्दीकींची मोहित कंबोजशी फोनवरून चर्चा झाल्याचा डायरीमधून उल्लेख. तर पोलिसांनी फेटाळला एसआरए वादाचा अँगल. बाबा सिद्दीकींचे चिरंजीव झिशानच्या जबाबामध्ये ठाकरेंचे आमदार अनिल परब यांचाही उल्लेख. ज्ञानेश्वर नगर पुनर्विकासासाठी परबांनी रहिवाशांची बैठक घेतल्याची माहिती. बाबा सिद्दीकींचा मारेकरी शिवकुमार गौतमसह 26 आरोपींच्या विरुद्ध मकोका कोर्टामध्ये आरोपपत्र दाखल. शुभम आणि प्रवीण लोणकर कटाचे सूत्रधार असल्याचा पोलिसांचा दावा. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण आणि वॉर्ड वर्गवारी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी. राज्यातील रखडलेल्या झेडपी, पालिका तसंच मनपा निवडणुकांवरती तोडगा निघण्याची शक्यता. उपमुख्यमंत्री अजित पवार गुरुवारी 30 जानेवारीला बीडच्या दौऱ्यावर. पालकमंत्री पवारांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक. राज्य मंत्रिमंडळाची आज साप्ताहिक बैठक. पालकमंत्र्यांचा तिढा तसंच कराड प्रकरणावरती चर्चा होण्याची शक्यता. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कोणते निर्णय होणार याची उत्सुकता. रत्नागिरीमध्ये वाहतूक शिस्तीसाठी संघाची मोहीम. हातामध्ये पोस्टर घेऊन स्वयंसेवकांकडून जनजागृती. नागरिक राजशिष्टाचार जागृती अभियानाच्या अंतर्गत राबवली जाते मोहीम. सांगलीमधल्या विट्यामध्ये ड्रग्सच्या फॅक्टरीवरच पोलिसांचा छापा. एमडी ड्रग्ससह सुमारे 15 कोटींचा मुद्देमाल सांगली पोलिसांकडून जप्त. विटा एमआयडीसी परिसरामध्ये खळबळ. जीबीए संशयिताच्या मृत्यूनंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालय सक्रिय. 7 तज्ज्ञांची समिती तैनात. पुण्यामध्ये जीबीएस बाधितांचा आकडा 100च्या पार. तर कोल्हापुरामध्ये दोघांना लागण. सीटीआर रुग्णालयामध्ये उपचार सुरू. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा 4था दिवस. मस्साजोगचे गावकरी जरांगेंना भेटण्यासाठी आंतरवाली सराटीमध्ये दाखल. आज उपोषणामध्ये सुद्धा सहभागी होणार. अमरावती विभागातल्या अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांचा मदतीचा प्रस्ताव अडकला लाल फितीत. 386 कोटींच्या मदतीचा प्रस्ताव 5 महिन्यांच्या नंतरही मंजुरीच्या प्रतीक्षेत. आज राजकोट इथे भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये तिसरा T20 सामना. मालिकेत 2-0 ने भारताची आघाडी. तिसरा सामनाही जिंकत मालिका जिंकण्याचा इरादा. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू.